नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया. परदेशात जाऊन नोकरी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते उच्च शिक्षण घेतात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स करतात. पण जर कोणी परदेशात नोकरीसाठी बोलावून फसवणूक करून वेगळ्या ठिकाणी नेलं तर झालं असं. थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन देऊन 30 भारतीय तरुणांना लाओसमध्ये बेकायदेशीर पद्धतीने पाठवण्यात आले होते. असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्याची फसवणूक करून त्याला लाओसमधील बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. त्याच्यासोबत तेथे इतर 30 भारतीय तरुण देखील अडकले होते. या कॉल सेंटरमध्ये अमेरिका, युरोप व कॅनडामधील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येत होती. या तरुणांनी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका करण्यात आली आहे. ठाण्यातील एक तरुण या प्रकरणात अडकला होता. त्याने याबाबत तक्रार केली होती. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार या तरुणाचे नातेवाईक विलेपार्ले येथील 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्या मार्फत या तरुणाची त्या दलालाशी ओळख झाली. त्या दलालाने 65,000 नोकरीचे आमिष दाखवले व तिथे पोहोचल्यानंतर त्याला लाओस देशातील बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये काम करण्यास जबरदस्ती करण्यात आली. त्या मुलांवरती जाचक अटी लादून त्यांच्याकडून काम करून घेण्यात आले. तक्रारदार तरुणासोबत 30 तरुण देखील अडकले होते. तेथील इंडियन कॉन्सुलेटमध्ये तक्रार केल्यानंतर तेथील 4 तरुणांना भारतात परत आणण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष 8च्या पोलिसांनी तपास करून जेरी जेकब व गॉडफ्रे अल्वारेस यांना अटक केली आहे. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या केसेस वाढत आहेत. तर या फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? एकतर अनोळखी व्यक्तीमार्फत परदेशात नोकरीला जाणे टाळावे. दलालामार्फत परदेशात जाण्यापूर्वी बॅकग्राऊंड चेक नक्की करावा. परदेशातील कंपनी, तेथील कर्मचारी यांच्याकडून पडताळणी करणं गरजेचं आहे. परदेशात गेल्यानंतर पासपोर्ट आणि इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अनोळखी व्यक्तीला देऊन कोणालाही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स देणे टाळावे. इतकी काळजी घेतल्यानंतरही जर फसवणूक झालीच तर लगेचच तेथील इंडियन कॉन्सुलेटशी संपर्क करणे अतिशय योग्य आहे, जेणेकरून लगेच मदत मिळू शकेल. अशा होणाऱ्या फसवणुकींपासून सावध राहा, सजग राहा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.